अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी मंदाकिनी पाटील. माझे थ्रेड्स अँड बटन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि शांततेचा जाऊ ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये हेवी साईजचं 4 टक्सचं ब्लाऊज कटिंग कसं करायचं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बघा, आधी मी तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवते. हे बघा, हे डिझाईनचं ब्लाऊज पीस आहे. हे बघा, ही पाठीमागची भाग आहे. या पाठीमागच्या भागाची ही डिझाईन आहे. अशीच याचप्रमाणे पुढच्या भागाची सुद्धा डिझाईन आहे. तर हे डिझाईनचं कटिंग कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी आधी आपण 4 टक्स ब्लाऊजचं 42 छातीचं पेपर पॅटर्न आधी करून घेऊ. तर बघा, हेवी साईजचं ब्लाऊज असलं ना, तर हेवी साईजच्या ब्लाऊजमध्ये काय असतं, आपली ही जी बाही असते ना, ही बाही असते, तर बहुतेकांचा काय प्रॉब्लेम येतो, हे इथेच टाईट होतं हे ब्लाऊज बाह्यांमध्ये. मग त्यामुळे फिटिंगला प्रॉब्लेम येतो. आणि मग काय असतं, इथे टाईट झाल्यानंतर इथे गळ्याजवळ इथे पण चुन्या पडतात. आणि पाठीमागे सुद्धा हे बघा, हा पाठीमागचा भाग आहे ना, हे बघा, हा पाठीमागचा भाग आहे. पाठीमागच्या भागाला इथे जवळजवळ काही इंचानं इथे असा फुगा येतो किंवा इथे चुन्या पडतात, किंवा हा जो भाग आहे ना, शोल्डर, हे असं खाली उतरतं. असे खूप प्रॉब्लेम तयार होतात. तर हे सगळे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे कटिंग करताना, ते मी तुम्हाला सर्व प्रॉब्लेम या व्हिडिओमध्ये तुमचे सॉल्व करणार आहे. आणि येऊ नये म्हणून ते सुद्धा माप कसं टाकायचं ते सुद्धा मी सांगणार आहे. चला तर आपण वेळ न देता व्हिडिओला सुरुवात करू. हे बघा, त्यासाठी मी तुम्हाला काय माप लागतं ते आधी सांगते. त्या ब्लाऊजला माप घेताना आधी हे बघा, छाती, पूर्ण उंची, कमरघेर, बाही, दंड, मुंढा, आढे, मुंढा म्हणजे मुंडा खोली, आणि पुढील गळा आणि मागील गळा, एवढे हे मापं लागतात. तर बघा, ते मापं कसे आहे, छाती 40 आहे, हे अंगावरून घेतलेले माप आहे. छाती 40 आहे, पूर्ण उंची 14.5 आहे, कमर 38 इंच आहे, बाही लांबी 10 इंच आहे, दंड 15.5 इंच आहे, आणि मुंडा खोली ही 21 इंच आहे, आढे हे 11 इंच आहे. तर हे मागचा गळा खोल असल्या कारणानं आढे मोजताना केव्हाही पूर्ण आडं न मोजता अपूर्ण आडं मोजायचं. अपूर्ण आडं म्हणजे आपल्या गळ्याला मध्यभागी जे डाव्या बाजूनं आणि उजव्या बाजूनं मध्यभागी जे हाडं असतात ना, तर त्या या हाडापासून त्या हाडापर्यंत असं मोजलेलं माप, त्याला ह्या मागच्या खोल गळ्याला असं आडं मोजायचं असतं, पूर्ण आडं न म्हणता. किंवा काही लोक यांना अपूर्ण आड्याचं ब्लाऊज असंही म्हणतात. पुढील गळा 7 आणि मागील गळा 10 या मापानं आपण ब्लाऊजची कटिंग करू. आणि एक लक्षात घ्या, या ब्लाऊजला पुढील गळा 10 इंचाचा खोल गळा असल्या कारणानं याला लुजिंग द्यायची गरज नाही. आता याप्रमाणे आपण माप टाकू. हे पहा, आणि त्याला बॉडी उंचीसुद्धा लागते. तर 13, याला आमच्या भाषेत, आम्ही मराठी भाषेत बॉडी उंची म्हणतो. काही हिंदी भाषेमध्ये अफेक्स पॉईंट म्हणतात, अफेक्स उंची म्हणतात, फ्रंट उंची असंही म्हणतात. कारण बेलचं ब्लाऊज आहे ना, खाली पट्टी लावावी लागते म्हणून हे 13 इंच घेतलेली आहे. आणि निपल पॉईंट म्हणजे 12 इंच, म्हणजे आपला ते बस्ट पॉईंट असतो. काही बस्ट पॉईंट म्हणतात, काही वेगवेगळ्या हिच्यामध्ये वेगळे नाव म्हणतात. माझ्या ह्याच्यात निपल पॉईंट म्हणतात. हे 12 इंचाचं आलेलं आहे. आता आपण माप टाकायला सुरुवात करू यानुसार. हे बघू शकता, आधी काय करायचं, हा पेपर घ्यायचा आणि पेपरचा जवळजवळ इथून पाऊण इंच घेत अशी सरळ रेषा ओढून घ्यायची. पाऊण इंच घ्यायचं. हे बघा, पाऊण इंच घ्या किंवा 1 इंच घ्या, 1 इंच सुद्धा घेतलं तरी चालू शकतं. 1 इंच घेते मी. हे बघा,
पाऊण इंच किंवा अर्धा इंच हे कसं ज्या कस्टमरची छाती कमी असते, म्हणजे स्त्रीचा जो पुढील भाग असतो उठावदार तो कमी असतो, त्याला कमी घ्यायचं, आणि ज्याचे उठावदार असतात भाग त्याला जास्त घ्यायचं, आणि हे जे हेवी माप असतं ना त्याला तर जास्तच घ्यायचं, 1 इंचच घ्यायचं. हे बघा, हे 1 इंच घेतलं. कमर आणि छाती याच्यामध्ये जर अंतर कमी असलं तर इथे 1 इंच घ्यायचं. असं 1-1 इंचाच्या ह्या खुणा करून घ्यायच्या. आणि ही सरळ रेषा अशी ओढून घ्यायची. ही सरळ रेषा अशी ही 13 इंचापर्यंत ओढायची. आपली जशी तुमची बॉडी उंची किती इंचाची आहे त्यानुसार घ्यायची. आणि हे 1 इंच घेतलेलं असतं, हे 1 इंच सोडून या पुढे माप टाकायला सुरुवात करायची. तर हे बघा, आधी गळा रुंदीचं माप घ्यायचं 2.25 इंच, आणि शोल्डर घ्यायचं 5.5 इंच. हे शोल्डर 5.5 इंच घेतलेलं आहे. तसंच इथून खाली पण असं 5.5 इंच मोजून घ्यायचं. आणि इथे असं हे 6.25 इंच घ्यायचं, 6 ते 6.25 इंच. जर हे मुंडाखोली जर हेवी असली, दंड जाड असल्यानंतर 6.25 इंच, आणि 42 छाती जरी असली आणि दंड काही काहींचे बारीक असतात तर त्याला 6 इंच घेतलं तरी चालू शकतं. पण हे दंड जास्त आहे म्हणून हे 6.25 घ्यायचं. मुंडाखोली जास्त आहे. इथे आणि इथून मग परत आपला छातीचा 1/4 घ्यायचा. आपली छाती 40 आहे, 40चा 1/4 10 इंच घ्यायचं. हे बघा, ही 10 इंचावर खूण करायची अशी, आणि इथे असं जोडून द्यायचं. हे 10 इंच घेतल्यानंतर इथे तुम्ही 1.5 ते 2 इंच मार्जिन घ्यायचे. आता तुम्ही तुमच्या कपड्यानुसार घेऊ शकता, 1.5 घ्या किंवा 2 घ्या. मी 2 इंच मार्जिन घ्या. हे बघा, अशी 2 इंच मार्जिन घेतली. त्यानंतर इथून अर्धा इंच असं आत घ्यायचं. अर्धा इंच आत घ्यायचं, आणि अशी इथे ही सरळ तिरपी रेषा अशी जोडून घ्यायची. तीन 1.25 इंच घ्यायचं, 1.25 ते 1 इंच घ्यायचं असं. हे बघा, हे असं ठेवून याच्यावर असा आकार देऊन घ्यायचा. असा आकार द्यायचा. नसला तर मग तुम्ही हाताने सुद्धा असा आकार देऊ शकता. हे बघा, इथे खाली पण जेवढी इथून आपण जेवढं इथे घेतलेलं आहे तेवढंच खाली पण घ्यायचं. हे अंतर सोडून छातीचा 1/4 अधिक 1.5 ते 2 इंच, म्हणजे छाती आपली ती 40 आहे, 40चा 1/4 आलं 10 मध्ये 1.5 ते 2 इंच मिळवायचं. मी 2 इंच मिळवला म्हणजे 12 इंच, म्हणजे हे 1 इंच सोडून इथे अशी 12 इंचावर इथे अशी खूण करायची. खाली पण उंचीची ही अशी 13 इंच उंची घेतलेली आहे अशी इथे. हे खूण केल्यानंतर हे सरळ इथे आपण ही मुंडाखोलीची रेषा घेतलेली आहे, माप घेतलेला आहे, ते असं जोडून द्यायचं.
आता इथे आपण हा 2.25 इंचाचा गळा घेतलेला आहे, 2.25 इंच, आणि आपला गळा पुढील गळा आहे 7 इंच. त्या आता इथे आपण गळा उंची घेऊ. आपली गळा उंची पुढील भागाची 7 इंच आहे, तर 7मध्ये अर्धा इंच मिळवायचं म्हणजे 7.5 घ्यायचं. तर असं हे 7.5 घ्यायचं. इथून हे 7.5 घ्यायचं. आणि इथे 2.25 घेतलेलं असतं ना, तर इथे खाली 2.5 इंच घ्यायचं. खाली जर पसरत गळा पाहिजे असला तर 2.25 इंच घेतलं तरी चालू शकतं. अशी ही तिरपी रेषा ओढून घ्यायची आणि इथे गळ्याचा आकार द्यायचा. तुम्हाला हवा तसा असा हा गळ्याचा आकार द्यायचा. गळ्याचा आकार दिल्यानंतर इथे आपण मुंडा खोली घेतलेली असते ना, तर इथे अर्धा इंच घ्यायचं. म्हणजे कसं, इथे अर्धा इंच खाली घेतल्यानंतर आपली मुंडा खोलीमध्ये काही ब्लाऊज टाईट होतात ना, तर ते टाईट होत नाही. आणि त्याला मग असा इथून हा आकार द्यायचा. हा आकार असा. आणि आमचा मागचा गळा खोल असल्या कारणानं आडे उतार देताना गळ्याकडून उतार द्यायचा. तर हा गळ्याकडून इथे 1.5 इंच घ्यायचं, इथे असं. आणि इथे थोडंसं 1 सूत अंतर घ्यायचं, नाही तर मग इथे जोडल्यानंतर इथे टोक येतं आणि इथे टोक आल्यानंतर आपल्या मुंड्याजवळ की गळ्याजवळ इथे चुन्या पडतात. म्हणून ते 1 सूत अंतर घ्यायचं आणि इथे 1.5 इंच घ्यायचं आणि असं हे तिरपं जोडायचं. हे घेतल्यानंतर खाली इथे हे 1 इंच घेतलेलं आहे ना आपण, हे 1 इंच घेतलेलं आहे, हे सोडून इथे 4 इंच घ्यायचं. 4 इंचावर अशी खूण करायची आणि याचा मध्य काढायचा. 3.25 2.25 वरच इथे असं खूण करायची आणि इथून जवळजवळ 12 इंच घ्यायचं. इथे 12 इंचावर अशी खूण करायची आणि हे एक खूण केली तिथं इथून पण असं 4 इंच घ्यायचं आणि सरळ रेषा अशी इथे ओढून द्यायची. आता हे टक्स कसे घ्यायचे, 4 टक्स आहे ना, तर हे टक्स कसे घ्यायचे ते सांगते मी तुम्हाला. इथे काय करायचं, आधी हे मुंडा खोलीची सरळ रेषा असते ना, तर या बाजूने 1 इंच घ्यायचं. हे बघा, इथून सुद्धा असं 1 इंच घ्यायचं आणि हे 1 इंच असं इथे तिरपं जोडून द्यायचं. हे या बाजूने 1 इंच आणि या बाजूने 1 इंच. हे कशासाठी घ्यायचं, तर आपला जो टक्स असतो, हे 4 टक्सचं ब्लाऊज आहे ना, एखाद्या वेळेस आपलं उठावदार भाग असतो इथे ते चिप होण्याचा संभव असतो. म्हणून हे 1 इंच घेतलं ना, तर डाच आपण जास्त रुंदीचा घेतला तर मग तिथे छान उठावदार कोटरीसारखं छान उठाव येतो. म्हणून हे 1 इंच आपल्याला जास्त घ्यावं लागतं. आता हे बघा, हे इथे टक्स घेताना इथून असं 1.5 इंच घ्यायचं. हे 1.5 इंच घ्यायचं. तसंच या बाजूने पण 1.5 इंच घ्यायचं. असं थोडं तिरपं असं 1.5 इंच घ्यायचं. इथे पण थोडं असं वरती असं 1.5 इंच घ्यायचं. इथे 1.5 इंच घेतलेलं आहे आणि इथून 2.5 इंच घ्यायचं. हे 1.5 इंच घ्यायचं आणि हा जो तिरपा डास असतो इथला मुंडा खोलीचा, तर त्याच्यासाठी
इथे 2.5 इंच घ्यायचं. 2.5 इंच घेतल्यानंतर इथून असं 1.5 इंच घ्यायचं. अडोतीत छातीच्या पुढे जे असतात ना त्याला इथे 1.5 इंच घ्यायचं किंवा असं 1.5 इंच घ्यायचं इथे असं. इथे 1.25 इंच घ्यायचं आणि इथून जवळजवळ या 1.25 इंचापासून इथे वरती असं 1.5 इंच घ्यायचं इथे पण. आणि अशी रेषा ओढायची इथे. डास हे तुम्ही बारीक लक्ष द्या, हे डास कसे घेतलेले आहेत. आणि इथे आपली प्रेशर पट्टी येते 2.5 इंचाची समजा खाली, तर त्यासाठी इथून 1 इंच घ्यायचं. इथे घ्यायचं ते 1 इंच. आणि ही 1.5 इंचाची इथे आपण खूण केलेली असते. इथे 1 इंच आणि 1.5 इंच हे असं हे याप्रमाणे रेषा ओढून घ्यायची. हे तुम्हाला इथे आता खाली जरी वाटत असलं तरी ब्रेशर पट्टी जोडल्यानंतर हा डास इथून बरोबर वर येतो. आणि हे 1.5 इंचाची खूण केलेली असते आणि 2.5 इंचाची खूण केलेली असते. इथे असे ओढून घ्यायचं. हे बघा असे आपले हे डास घेतलेले आहे. पण आता हे डासांची ही उंची झाली. आता रुंदी कशी घ्यायची, तर इथे 1.5 इंच घ्यायचं. हे बघा इथे 1.5 इंच आणि इथे 1.5 इंच बरोबर हे असं इथे जुळून द्यायचं. इथे पण 1.5 इंच 1.5 इंच, इथे पण 1.5 इंच आणि 1.5 इंच, आणि इथे घेताना जवळजवळ 1 इंच आणि या बाजूने 1 इंच असा हा 1-1 इंचाचा डास घ्यायचा. इथे 1 इंच आणि इथे 1 इंच आणि असं हे सरळ जोडायचं. 3 असं जोडून घ्यायचं. आणि हे 1.5 इंच तिरपं जोडायचं. तसंच हे पण तसेच या बाजूने पण. इथे काय करायचं, इथे थोडंसं अगदी असं बाहेरून घ्यायचं इथून असं थोडं, कारण हे जोडताना बरोबर आले पाहिजे. हे कमी जास्त उंचीचे येतात म्हणून इथे थोडंसं बाजूला घ्यायचं. हे पा आणि आपली ही मुंडाखोलीचा हा जो डास आहे ना हा बरोबर आला का नाही ते बघायचं. आपली मुंडाखोली मुंडा घेरा 21 इंच येतो. सैल जर धरला तर 21 इंच, असा बरोबर टाईट धरला तर 20 इंच येतो. तर बघा इथे जवळजवळ एवढं आपलं आडं शिवणीत जातं. आणि जोडताना आपण हे कट केलं तर इथून शिलाई जाते आपली, म्हणून थोडंसं ही जी रेषा आहे याच्या बाजूने घ्यायचं असं. हे बघा आपलं हे 10.25 इंच आलेलं आहे बरोबर, म्हणजे 10च्या दुप्पट 20 इंच आणि हे अर्धा इंच 20.5 इंच आपला हा असा घेर आलेला आहे. म्हणजे मुंडाखोली आपली बरोबर आलेली आहे. आता आपण इथे हे 1 इंच घेतलेलं आहे ना, इथे इथपर्यंत घ्यायचं हे असं 1 इंच.
तर हे इथून गळ्यापर्यंत असं तिरपं जोडून द्यायचं. हे हे बघा, हिच्यामध्ये मी तुम्हाला सांगते, तुम्हाला बॉडी उंची कशी घ्यायची हे समजत नसेल तर हे बघा, ज्याचं ब्लाऊज शिवायचा जो कस्टमर आहे त्याचा अंगावरचा घेताना करायचा, हात वरती करायला लावायचा. एक हात वरती केल्यानंतर स्त्रीचा जो उठावदार भाग असतो, फुगीर भाग असतो, तो जिथे संपवतो तर आपलं आढं असतं, त्या आड्या शोल्डरजवळ बरोबर मध्यभागी टेप लावून जिथे जो आकार संपवतो हात वरती करून तेवढी उंची मोजायची, त्याला बॉडी उंची म्हणतात. आता आपण हे जे कट केलेलं, जे आखलेलं आहे ते कट करू. आपण इथून पाऊण इंच घेतलेलं असतं ना, इथून घ्यायचं ते पाऊण इंच, ते इथे असं असं इथे तिरपं जोडायचं, कट करायचं. ते इथे तिरपं कट केल्यानंतर इथे पण काय करायचं, अर्धा इंच घ्यायचं असं, आणि ते पण असं साधारण हा जो डास असतो ना इथे केलेली खूण इथपर्यंत असं तिरपी जोडून घ्यायची. म्हणजे आपलं काय भाग असतो तो वरती जात नाही, मागचा काखोली वरती केल्यानंतर काही काही ब्लाऊज असे वर जातात ना, ते जात नाही. आता आपण ब्लाऊज कट करू. असे ब्लाऊज कट करून घ्यायचं. कट हे बघा, आणि हे पेपर पॅटर्न आहे ना, हे कपड्यावर ठेवताना काय करायचं, इथे हा भाग असतो ना, तर इथून असा थोडासा खाली खोलावा घ्यायचा, जवळजवळ अर्धा ते पाव इंच असा. म्हणजे कसं इथे आपण ब्रेशर पट्टी जोडतो, मग जोडल्यानंतर हात वर केला की मग हे जो भाग असतो ना इथून जोडलेला हा वर जात नाही, हा बरोबर खालीच राहतो. तसं घ्यायचं. आपण पेपर पॅटर्न आखू ना त्यावेळेस दाखवेल मी तुम्हाला. असं आपलं हे 40 इंच छातीचं पुढच्या भागाचं 4 टक्सचं कटिंग झालेलं आहे. आता आपण डायरेक्ट कपड्यावर मागचा भाग आखू. हे बघा, मागचा भाग कापायच्या आधी आपण बाहीचं पेपर पॅटर्न करून घेऊ. तर बाहीचं पेपर पॅटर्न करताना हे बघा, आपली बाही आहे 10 इंच, तर तिच्यामध्ये खालून वरतून शिवण्यामध्ये जातं. पट्टी या अस्तर लावायचं आहे ना आपल्याला, तर 10 इंच घ्यायचं. 10 इंचामध्ये जवळजवळ 1 इंच मिळवायचं, म्हणजे अर्धा इंच. 10 अधिक 1 11 इंचाची घ्यायची ही बाई अशी. 11ची घ्या किंवा 10.5 पावणे 11ची घेतली तरी चालू शकते. आणि ही रुंदी घ्यायची छातीचा 1/4. छातीचा 1/4 वजा अर्धा इंच घ्यायचं, तर मग 9.5.
किंवा एखाद्या वेळेस हे आपला मुंढा घेर जास्त असतो ना, त्यामुळे वजा अर्धा इंच नाही केलं तरी चालू शकतं. छातीचा 1/4 घेतलं तरी चालू शकतं. तसं छातीचा 1/4 घेऊन घ्यायचं. हे 10 इंच, बरोबर 10 इंचावर आपण केलेली आहे. इथून पण 11 इंचावर खूण करायची. ही सरळ रेषा अशी ओढून घ्यायची. आता इथे 3.5 इंच घ्यायचं आणि इथे 2 इंच घ्यायचं. आपण 2 इंच मिळवलेलं आहे ना, म्हणून 2 इंच असं हे सरळ ठेवायचं आणि इथून असं हे तिरपं जोडायचं. तिरपं जोडल्यानंतर इथून जवळजवळ 1 ते 1.5 इंच असं घ्यायचं आणि इथून असा हा मच्छीकडचा असा उतार देत देत असा थोडा असा इथे 1/2 इंच असा हा खाली घ्यायचा. काय करतं, इथे 2 इंच घेतं, 1.5 ते 2.5 ते 3 इंच घेतं आणि मग तसं नाही. म्हणजे मग ही कशी बाई इथे बाईचा आपण जेव्हा ब्लाऊजला बाई जोडतो नांगात घातल्यानंतर इथे सुद्धा अशी चून उचकण्याची शक्यता असते. आणि याचा मध्य करायचा. हे बघा, इथून याचा मध्य करायचा असं आणि इथे अर्धा ते 1/2 इंच घ्यायचं आणि हा इथून असा हा आकार द्यायचा. असा हा आकार इथे पण असा खाली द्यायचा आणि जे आखलेलं आहे आपण ते कट करायचं. हे 4 पदर काटायचे, हे खालचे 2 पदर काटायचे आणि इथे खाली दंडघेराच्या निम्मे अधिक 1 ते 1.5 इंच घ्यायचं खाली. आपला दंडघेर 15.5 आहे, तर 15.5च्या निम्मे 7.25. इथे 7.25 घ्यायचं आणि इथे 1.5 ते 2 इंच असं घ्यायचं आणि इथून हे असं तिरपं जोडून द्यायचं. आणि जर तुम्हाला साध्या कपड्यावर बाही काटायची असली तर इथे खाली बाही फोल्ड करतो ना, मग ते 1.5 ते 2 इंच कपडा जसा पाहून 1 इंच 1.5 इंच असं कपडा जसा जास्त असला तसा 1 ते 1.5 इंच हे उंची इथे जास्त घ्यायची. आता आपण बाहीची कटिंग करून घेऊ. आणि इथे मध्यभागी असा कट करायचा, म्हणजे बरोबर मध्यभाग आला पाहिजे जोडताना. असं आपलं हे बघा बाईचं कटिंग झालेलं आहे छान. आता आपण कपड्यावर कट करू. हे अस्तर आहे, अस्तराचं ब्लाऊज आहे म्हणून आधी अस्तरावर कटिंग करू. तर आपली पूर्ण उंची 14.5 आहे. 14.5 मध्ये 1 इंच, मग 14.5च्या ऐवजी तुम्ही 15 असू शकते, 13 असू शकते. त्याच्यामध्ये प्रत्येक किती उंची असो त्यामध्ये 1 इंच मिळवायचं आणि उंची घ्यायची. 14.5 अधिक 1 15.5. इथे 15.5वरची खूण केली आणि मागचा गळा आपला खोल असल्या कारणाने, म्हणजे 10 इंचाच्या 9च्या वर असल्याने आपला हा गळा 10 इंचाचा आहे. त्यामुळे
मागच्या भागाची रुंदी घेताना पुढच्या भागाच्या रुंदीपेक्षा केव्हाही 1 इंच कमी घ्यायची. 1 इंच कमी घेतल्याने काय असतं, आपल्या मुंढ्याजवळ ज्या चुण्या पडतात पाठीमागच्या भागाला किंवा उठाव येतो, फुगा येतो, तो येत नाही. म्हणून केव्हाही 1 इंच कमी घ्यायची. मग आपण छातीचा 1/4 अधिक 2 घेतलेला आहे, तर इथे छातीचा 1/4 अधिक 1 इंच घ्यायचं. मग आपली छाती 40 आहे, 40 मधचा 1/4 10, 10 अधिक 1 मिळवलं तर 11 इंच. तर रुंदी मागच्या भागाची 11 इंच घ्यायची. आणि सरळ रेषा अशी ओढून घ्यायची. इथून पण 15.5 घ्यायचं असेल, इथे पण 15.5 घ्यायचं. आणि ही रेषा पण अशी सरळ ओढून घ्यायची. आता आपण मागच्या पुढील भागाची 2.25 इंच घेतली, इथे पण 2.25 इंच घ्यायची. आणि आपला गळा 10 इंचाचा आहे, तर हे 10.5 इंच घ्यायचा. अर्धा इंच शिवणीत जातो. आणि इथे खाली 2.5 इंच घ्यायचं. ही तिरपी रेषा अशी ओढून घ्यायची. आणि इथे हा गळ्याचा आकार द्यायचा. आणि तुम्हाला पसरत गळा जर पाहिजे असला तर इथे थोडासा अगदी 1/2 इंच असा घेतला तरी चालू शकतं. साडेपाच इंच आपण शोल्डर घेतलेला आहे, तसं इथे पण 5.5 इंच शोल्डर घ्यायचं. त्याच बाजूने असं पण घेऊन घ्यायचं 5.5. इथे पण असं 5.5 घ्यायचं. आणि इथे 6 इंच 6.25 इंच घ्यायची मुंडा खोली. 5.5 हे चुकीचं आहे, इथे 6.25. तसंच या खाली पण इथे 6.25 इंच घ्यायचं. आणि हे सरळ जोडायचं. इथे अर्धा इंच खाली घ्यायचं. याच्या निम्मे घ्यायचं. आणि हा असा इथून असा आकार द्यायचा. मागच्या भागाचा मुंडा खोलीचा असा आकार देऊन द्यायचा. आणि गळ्याकडून इथे 1/2 इंच उतार द्यायचा. अशी मागच्या भागाची मागच्या भागाचा हा आखून घ्यायचा. हे बघा, हा पुढचा भाग असा इथे ॲडजस्ट करायचा पेपर पॅटर्नचा. त्यामुळे यावर असं वजन ठेवून द्यायचं कात्रीचं आणि हे आखून घ्यायचं. आणि इथे अर्धा ते 1.5 इंच असं खाली घ्यायचं. थोडं शिवणीमध्ये आपण बरी शेरपट्टी इथे जोडतो ना, ते जाण्यासाठी इथे अर्धा इंच असं घ्यायचं. आणि इथे मी तुम्हाला गोलावा सांगितला होता ना, तो असा थोडासा असा गोलावा घेत
इथे असं अर्धा इंच इथे पण असं खाली घ्यायचं. हे इथे लक्षात ठेवायचं असं. आता हा भाग असा करायचा एक भाग, आणि इथे रेषा डाचाची अशी इथून ओढून घ्यायची. हे बघा असं सोपं जातं. याचा हा भाग असा वरती करायचा आणि ही अशी सरळ ओढून घ्यायची. हा भाग असा करायचा वरती हा, आणि ही सरळ इथे अशी ओढून घ्यायची. याचा हा भाग असा वरती करायचा, हे बघ, आणि इथे अशी इथपर्यंत असे ओढून घ्यायचे. असे डाच ओढून आखून घ्यायचे. हे बघा किती सोपं जातं ते. हे बघा असं पुढच्या भागाचं सुद्धा आखून झालेलं आहे. आता आपण जे कट आखलेलं आहे ना ते कट करून घ्यायचं. आधी आपण हा मागचा भाग कट करून घेऊ. अशी आपली मागच्या भागाची कटिंग झालेली आहे. आता याचप्रमाणे पुढचा भाग काढून घेऊ. हे बघा, बघू शकता तशी आपली पुढच्या भागाची सुद्धा कटिंग झालेली आहे. आता हा मागचा भाग असतो ना हा ठेवायचा. हा मागचा भागाचा मुंडा आणि हा पुढच्या भागाचा मुंडा असा एकमेकावर ठेवायचा, आणि हे जे खालचं अंतर आहे ना हे मोजून घ्यायचं. हे 2.25 इंच भरलं, आणि हा इथे डाच शिवणी जातो 1.5 इंच म्हणजे अर्धा इंच. 2.25 अधिक अर्धा जवळजवळ 2.25 इंच धरायचं हे अंतर. हे लक्षात ठेवायचं. आणि हे पुढचे जसे डाच आहे हे
असे या बाजूने पण हे आखून घ्यायचे असे. असे दोघी भागावर हे डाच आखून घ्यायचे. आता आपण हे बाईचं पेपरवरती पॅटर्न ठेवून घेऊ. हे बघू शकता, ही बाईचं आखलं, ही बाई जशी आखली तशी आपण कट करून घेऊ. असं आपलं बाईचं पॅटर्न पण कापून झालेलं आहे. इथे असा मध्यभागी इथे असं कट करून घ्या. ब्रेशरपट्टी. आता ब्रेशरपट्टी करताना आपण पुढच्या मागच्या भागाच्या मुंड्याजवळ पुढचा भागाचा मुंडा ठेवून खाली उरलेलं जे अंतर होतं ते जवळजवळ आपलं 2.25 भरलं, तर तिच्यामध्ये 1 इंच मिळवायचं. आधी कमर रुंदी घ्यायची. कमर आपली आहे 38 इंच. 38चा 1/4 येतं 9.5. 9.5 मध्ये 2 इंच मिळवायचं. 10.5 11.5 असं 11.5 घ्यायचं. मग आणि या बाजूनं जो त्यानंतर जेवढं समजा 2.5 इंच असलं तर 1 इंच मिळवायचं. 3.5 झालं. 2 इंच असलं 1 इंच मिळवायचं, तर 3 इंच झालं. आपल्याला तिथे एक डाच घ्यायचा असतो, त्यामुळे ती उंची कमी असते, म्हणून त्या डाचात जेवढी रुंदीचा डाच घ्याल तुम्ही तेवढी रुंदी जास्त घेऊन घ्यायची. म्हणजे मागचा पुढचा भाग जोडताना आपल्याला कमी जास्त होण्याचा प्रश्न येत नाही. या बाजूनं जेवढं घेतलं त्यापेक्षा 1 इंच या बाजूने घ्यायचं आणि असं जोडून घ्यायचं. इथे टोक सुद्धा असं जास्त असं वरतून असं घ्यायचं नाही, कारण हे टोक घेतलं ना तर गळा आपला पुढे सैल होण्याचा संभव असतो. आणि कट करून घ्यायचं. अशी आपली ब्रेशर पट्टी निघाली. असं आहे आपलं अस्तराचं ब्लाऊजचं कटिंगचं 4 ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे 40 साईजचं. हे गवा बघू शकता. आपल्याला आता या डिझाईन केलेली आहे. डिझाईननुसार आपल्या पाठीमागचा भाग शिवायचा आहे. तर हे बघा, मी तुम्हाला यावर पेपर पॅटर्न ठेवून दाखवते. हे बघा, याचा हा मध्यभाग येतो जवळजवळ. तर इथे मध्यभाग असा ठेवला समजा, इथे खाली घ्यायचं असं उंचीनुसार. ते बघा,
ही डिझाईन अशी इथे येते, ही डिझाईन इथे येते. म्हणजे आपल्याला इथे ॲडजस्ट गळा करता येत नाही, म्हणून काय करायचं, आधी इथे असं शिवून घ्यायचं उलट बाजूने. हे बघा, आता हे ब्लाऊज पीस आहे, ही डिझाईन आहे, हा पाठीमागचा भाग आहे.
तर हा एक भाग झाला. अशी ही डबल घडी करून घेतलेली आहे. तर हा जो भाग आहे एक भाग, हा दुसऱ्या भागाच्या बरोबर असा आहे बघा, इथे जवळ घेतलेला आहे, असा एकावर एक आणायचा. अशी ही घडी घालून घ्यायची. आजकाल कसं ह्या डिझाईनी खूप वेगवेगळ्या प्रकारे केलेले असतात, तर ते ॲडजस्ट करावं लागतं. किंवा काय असतं, ही गळारुंदी जास्त असते ना, तर इथे 1 इंच किंवा 1.5 इंच असं तिरपं असं शिवून घ्यायचं, म्हणजे मग बरोबर ॲडजस्ट होतं. आता हे असं ठेवल्यानंतर हे जे पेपर पॅटर्न आहे हे ठेवायचं, असं जसं ॲडजस्ट होईल तसं ठेवायचं. हे बघा, बघू शकता हे असं ॲडजस्ट होता इथे. आता हे जसं आहे तसं आपण इथे असं कट करून घेऊ. किंवा याला अशा पिना लावून घ्यायच्या इथे. असं जसं ठेवलेलं आहे तसं कट करून घ्यायचं. हे बघा, बघू शकता तुम्ही, पुढचा भाग असा ॲडजस्ट करायचा या डिझाईनमध्ये. आता हा जसा ॲडजस्ट झाला आहे तशी आपण याची कटिंग करून घेऊ. हे बघा, अशी आपली पुढच्या भागाची कटिंग झालेली आहे. हे गा बघू शकता. आता हा बाईची कटिंग करत आहे. बाईचंही अस्तर ठेवलेलं आहे, यानुसार आपण कटिंग करून घेऊ. बाईची कटिंग झाली त्याचप्रमाणे ही ब्रेशर पट्टी काटलेली असते ना, हिची पण कटिंग करून घ्या. आता आपण हिच्या तशा तिरप्या ही पायपिंगच्या पट्ट्या काढून घेऊ. अशा क्रॉसमधून पट्ट्या काढून घ्यायच्या गळ्याच्या. उरलेल्या कापडामध्ये काच बटन पट्ट्या काढून घ्यायच्या. बघा, बघू शकता असं आपलं 40 साईजचं फोरटकचं ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. बघा, हा पाठीमागचा भाग. हे बघा, हा पुढचा भाग. ही बाही, ही ब्रेशर पट्टी आणि काच बटन पट्टी, गळपट्टी. अशा हे आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे. तुम्हाला माझा हा कटिंगचा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा, म्हणजे मी असेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील. भेटू आपण आता या ब्लाऊजचं आपण शिलाई काम करू त्या व्हिडिओमध्ये. शिलाई आणि कटिंग एकाच व्हिडिओमध्ये दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि समजायलासुद्धा कठीण जातं. म्हणून आधी कटिंगचा केलेला व्हिडिओ मी दाखवला. आता त्याची शिलाई कशी करायची ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर त्याआधी काय करायचं, हे जे भाग आहे ना, शिलाई करायच्या आधी हे अस्तर आणि ब्लाऊज एकमेकांना फेविकॉलनं चिपकून घ्यायचं.